आणि काँग्रेसचं जे तिकीट वाटपामध्ये झालेलं अपयश आहे आणि जे शेवटी रूपांतर पराभवामध्ये ज्याचा होणार आहे, या सगळ्याचं खापर अशोक चव्हाणांवर फोडण्याचा उद्योग सध्या सुरू आहे. अतिशय हास्यास्पद अशा प्रकारची बाब आहे. काँग्रेस नेत्यांचा, काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांचा आणि कार्यकर्त्यांचा रोषाला समोर त्यांना जायची हिंमत नाही आहे, त्यांनी केलेला हा सगळा उपद्व्याप आहे. आणि शेवटी पक्षश्रेष्ठींना काय उत्तर द्यायचं हा त्यांच्यासमोर खरा यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे. नाचता येत नाही आणि अंगण वाकडं असाच प्रत्यय ह्या सगळ्या विधानं जी टी व्हीवर दाखवल्या जात आहेत त्यातून निश्चित येत आहे. कोकणामध्ये असलेली एकमेव भिवंडीची जागा काँग्रेसने लढवली पाहिजे, हिंगोलीची जागा काँग्रेसला मिळाली पाहिजे आणि मुंबईमध्ये किमान 3 जागा तरी काँग्रेसला मिळाल्या पाहिजे, ही माझी सातत्याने भूमिका राहिलेली आहे. आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेतृत्वाने यांना फार ह्यांची दुर्घाण केलेली आहे. अशा प्रकारची अवस्था आहे. यांना शेवटी निर्णय घ्यायची क्षमता ह्यांच्यामध्ये जर नसेल तर फेस सेव्हिंगसाठी अशोक चव्हाण सोयीचे आहेत. सध्या अशोक चव्हाणने बोललं तर काही फरक पडत नाही, ते भाजपमध्येच गेलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर काहीतरी घाबर फोडायचं आणि लोकांचा रोष जो आहे तो समोर जायची यांची हिंमत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पक्ष नेतृत्वाला उत्तर काय द्यायचं हा प्रश्न यांच्यासमोर निर्माण झालेला आहे. माध्यमावर काही बातम्या सध्या सुरू आहेत आणि काँग्रेसचं जे तिकीट वाटपामध्ये झालेलं अपयश आहे आणि जे शेवटी रूपांतर पराभवामध्ये ज्याचा होणार आहे, या सगळ्याचं खापर अशोक चव्हाणांवर फोडण्याचा उद्योग सध्या सुरू आहे. अतिशय हास्यास्पद अशा प्रकारची बाब आहे. काँग्रेस नेत्यांचा, काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांचा आणि कार्यकर्त्यांचा रोषाला समोर ज्यांना जायची हिंमत नाही आहे, त्यांनी केलेला हा सगळा उपद्व्याप आहे. आणि शेवटी पक्षश्रेष्ठींना काय उत्तर द्यायचं हा त्यांच्यासमोर खरा यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळे नाचता येत नाही आणि अंगण वाकडं असाच प्रत्यय ह्या सगळ्या विधानं जी टी व्हीवर दाखवल्या जात आहेत त्यातून निश्चित येत आहे. मी असताना निश्चितच चांगल्या जागा काँग्रेसला मिळाल्या पाहिजे. कोकणामध्ये असलेली एकमेव भिवंडीची जागा काँग्रेसने लढवली पाहिजे, हिंगोलीची जागा काँग्रेसला मिळाली पाहिजे, सांगलीची जागा सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि मुंबईमध्ये किमान 3 जागा तरी काँग्रेसला मिळाल्या पाहिजे, ही माझी सातत्याने भूमिका राहिलेली आहे. ना ह्यांच्याकडे डिप्लोमॅसी आहे, ना ह्यांच्याकडे जागा आपल्या पदरात पाडून घेण्या इतपत अभ्यास आहे. सगळ्याच अभाव असताना नुसतंच बैठकीमध्ये बसून गप्पा मारायच्या, 5 स्टारमध्ये जाऊन तिकडे जेवणं करायची आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की हे ह्यांना फक्त कुठल्याही प्रकारच्या जागा वाटपामध्ये स्वारस्य यांना राहिलेलं नाही. अपयश यांच्या पदरात पडलं आहे आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेतृत्वाने यांना फार ह्यांची दुर्धाण केलेली आहे. अशा प्रकारची अवस्था आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष आहे. मी काँग्रेस सोडून जवळपास 1.5 महिन्याच्या वर कालावधी गेलेला आहे आणि ह्यांना शेवटी निर्णय घ्यायची क्षमता ह्यांच्यामध्ये जर नसेल तर फेस सेव्हिंगसाठी अशोक चव्हाण सोयीचे आहेत. सध्या अशोक चव्हाणने बोललं तर काही फरक पडत नाही, ते भाजपमध्येच गेलेले आहेत. आणि त्यामुळे त्यांच्यावर काहीतरी घाबर फोडायचं आणि लोकांचा रोष जो आहे तो समोर जायची यांची हिंमत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पक्ष नेतृत्वाला उत्तर काय द्यायचं हा प्रश्न यांच्यासमोर निर्माण झालेला आहे. त्यामुळे सगळे उद्योग सुरू झाले आहेत सगळे. आमच्या विदर्भ टाइम्स यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट.